वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम गीता पंचक चौथे दृष्टी परिवर्तन पंचक अध्याय 20 महिलोन्नती। गुरुदेवाय नमः। ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन राष्ट्र निर्माते। विद्या गुरुहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरे। जिच्या हाती पाळण्याचे दोरे, तीच जगाते उद्धारे। ऐसी वर्णिली मातेची थोरे, शेकडो गुरु हुने। मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन। स्त्रीच्या तिजावरीच पुरुषाचे मोठेपण, ऐसे आहे म्हणते जरी बाप तैसा लेक। परी माऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीनेच वाढते सकाळेक। मुले चारे त्र्याणे, पुरुष सर्व काहे करे। परी बांधला राहे घरा बाहेरी, सर्व विचार घेऊन आचरे। तैरीच शांती त्यासही लाभे, उत्तम महिला हेचे करे। आपुले घर ब्रिदासह सावरे, मुलबाळ आदर्श करे। वरी प्रेमळपण सर्वाशी, याच गुणे मातृदेवो भव। वेदाने आरंभीच केला गौरव, नररत्नांची खाण अपूर्व। मातृजाती म्हणोन्या, प्रल्हादाची कया धुआई। छत्रपतीची जिजाबाई, कौसल्या देवकी आदी सर्व हे वंदिल्या ग्रंथे। काही पुराणी सांगितले दीक्षा, करावी स्त्री जातीची उपेक्षा। ती होती साधनाची शिक्षा, सर्वतोपरी। वियोगाने वैराग्य दृढ करावे, मन इंद्रिय सुखातून परतवावे। म्हणून विषय प्रवृत्तीचे कोडवे, निषेधिले त्यात। वैराग्यात न कथिले दोष विरोधा, नसली साधनात आपदा। कीर्तीत नसली काही निंदा, तरी पूर्ण नोहे साधन। म्हणून इंद्रिय विषय दोष दर्शन, देहाचे नश्वरत्र ओंगळपण। हे वैराग्यार्थ केले कथन, व्यक्ती निंदा नव्हे ते। जेथे जेथे मन मोहून धावे, तेथून त्यास परतवूनी लावावे। लहान मुलापरी सांगावे, छी छी ऐसे मनोनी। पुरुषास कथिले स्त्रियेसाठी, तोची भाव पुरुषाविषयी तिचे पोटे। तेथे कवणाची तुच्छता मोठे, छी छी विषयांशी शास्त्र म्हणे। परी छी छी नियमीच म्हटले, तरी पालन पोषणचे बिघडले। संसार चक्रचे थांबून गेले, त्यातूनची फुटते हीन मार्ग। म्हणून विधीने सेवन उचित बोलिले,
महिले वीण विश्वण चाले, काय होते पुरुषाने केले, अभद्र झाले घर सारे. घरचा उत्तम काम धंदा, हे महिलेचे लक्षण सदा. आलिया गेलिया सिया पदा, महिला सता न वाटे. खस्ता सुसुनी परिचर्या, प्रेमळपणे बारीक कार्या. करू जाणते उत्तम भार्या, न कंटाळता काळजीने. पुरुष हृदया नाकळे जेवडे, स्त्रियांचे समजणे तितुके गाडे. तियेच्या भाव गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने. सर्वांगीण एकताणता, ती जशीच घडे एकात्मता. जे जे ठरविल ते सर्वथा, करोणी सोडील माऊली ती. जगात असती नाना जीव, सकळास जाहीर त्यांचा भाव. परी मायाळूपणाचा गौरव, माऊली सरिसा नाही. देवाने निर्मिली ही क्षिते, तिच्या उदरे खाणे किते. परी माऊली जैसी प्रेमळ दीप्ते, कोठेच नाही. माऊलीचे स्वभाव कर्म, तूची जगी म्हणविला मानव धर्म. माऊलीचे उत्कट प्रेम, म्हणूनच देव प्रिय लोका. संती माऊलीचे रूप धरिले, तरीच ते देवपणासे पावले. नाना साधने करोनी फिरले, त्यांना न गवसले देवरूप. तेही स्वतः सिद्ध माऊलीपण, स्त्रिये अंगी सहजचे गणना. त्याचा विकास करावया पूर्ण, उत्तम शिक्षण पाहिजे. स्त्री दक्षता विचित्रची आहे, तेथे माणसाचे लक्षची न जाय. केवळे शिक्षण मुलाबाळासये, तरीच सोय संसाराचे. पुरुष आहे पिंडवर्णी, स्त्री आहे दक्ष कारुणे. दोघांचे स्वभाव मिळता क्षणी, होय मेदनी वैकुंठचे. उत्तम पुरुषासवे उत्तम नारे, तरी त्यांचा संसार स्वर्गा परे. पुरुषाहुनी काकण भरे, महिलावरीच राहतसे. जेव्हा पुरुष होय चिंतातुर, तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार. हे मी पाहिले घरी अपार, प्रसंग येता जाण्याचे. निरीक्षोणी जी जी घरे पाहिले, तेथे सरसता अनुभवाली. चातुर्य लक्षणे अधिक दिसले, महिला माझे. मानवी स्वभावांचे अनुमान, प्रसंग पाहुनी अवधान. पुढील काळाचे अनुसंधान, स्त्रियांचे ठाई. स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच संयम शहाणपण. तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण संसार चक्रे. म्हणजे पुरुषाचे काहीच नाही, ऐसे म्हणणे नोये काही. सहज स्वभावाची रचनाही, विशद करोणी सांगितले. हे सर्व जरी सांगितले, तरी त्यात भावनेने चिरंग भरले. कारण मी नाही अनुभवले, सुख दुःख संसाराचे.
माझा संसार विश्व आहे, सर्व स्त्री पुरुष बाप माय, व्यवहार दृष्टीने समजून काय, पाहिजे ते बोललो, परी यातुनी एकचे घ्यावे, स्त्रियेशी कोठे अव्हेरावे, कोठे माऊली म्हणून पाय धरावे, ओळखावे हे तारतम्ये, कोठे वागवावे मित्र भावे, कोठे देवी म्हणून पूजावे, कोठे वैरिणी सारखे बघावे, स्थल काल पात्र भेदाने, हे ज्या पुरुषांना नाही कळले, ते जरी राणे वनी पळाले, तरी काय होते केले, सोंगैसे वरपंगे, ते जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागे पुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे, जीवा पाडे पडले हे, केवळ आपुल्या वृत्ती करिता, केली स्त्री निंदा तत्वता, तेथे माऊलीपणाची या माथा, दोष देता पाप लागे, म्हणून वैराग्य स्त्री अवेरिली, त्यांनी विवेकी साधना केली, त्यापुढेच त्यांनी संबोधिली वंदिले, माऊली ती समणोणे, परी हे एकांगीपणे नोळखते, स्त्रियांची अनास्था करीते, यानेच झाली घोर दुर्गते, समाज जीवनाचे, हीन दुबळे केले स्त्री समाजा, तैसीच पुढे वाढली प्रजा, म्हणती स्त्री जात तेवढी पशुच समजा, पाशवी झाले जग सारे, कोणी भोगवस्तू समजोनी भले, सजवोनी ठेविती नुसती बाहुले, त्याने घरोघरी शिरला कले, अबला बनले मायभूमे, म्हणती स्त्री ही गुलामची असते, तिला हक्क नाही त उद्धाराया पुरते, हे म्हणणे शोभेना शाण्याते, स्वार्थांधतेचे, म्हणती स्त्री ही कार्यात धोंड, म्हणून तिच्या प्रगतीत पाडावा खंड, ऐशा परी जाणूनी वाढविते दगड, मार्गी या पुल्या, वास्तविक दोन्ही संस्कारे जन्मते, आपुल्या प्रयत्नेच उन्नत होते, शेवटी उद्धार हे तिच्याच हाते, असे तियेचा, काय देवे देवता भिन्न केल्या, ऋषी पत्न्या नवत्या सांभाळिल्या, काय मैलात साध्वी नाही झाल्या, पहा पुराणी मागच्या, काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, नाही केला ब्रह्मवाद, नाना विद्या कलान भेद, यात प्रवीणचे किती तरे, काय स्त्रियांनी युद्ध नाही केले, पती पुत्रा नाही प्रोत्साहन दिले, काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले, ब्रिदासाठी, हजारो स्त्रिया फुलावणे नाजूक, ब्रिदासाठी जाल्या राख, त्यांचे करावे तेवढे कौतुक, थोडेच आहे, स्त्री सारखी मोहिनी नाही, स्त्रिये सारखी वैरागिणी नाही, स्त्रिये सारखी मुलायम नाही, आणि कठोर रणचंडिका, परी तिचे लक्ष कोणीकडे न्यावे,
काय संस्कार तिच्यात भरावे, काय शिकवणी तयार करावे, ही आहे संगती हाती. संगती विषयाशक्तीचे असले, तरी वेडी बावरी स्त्री बनली. तिच्यात वैराग्य उर्मी भरले, तरी न गवसे गुंडासही. प्राण देईल आपुल्या हाते, परिभ्रष्ट न होईल लोभे भयेते. ऐसे विचारचे पाहिजे तेथे, बिंबविले धीर पुरुषे. त्यासाठी तिला तैसेची ठेवावे, सुसंगती द्यावी आणि शिकवावे. नाते गोते सर्व तैसेची राखावे, स्त्रीचे प्रती. अगदी मूल वयापासोनी उत्तम चालीरीतींची राहणी. कारी चपल सावध जीवने, शिक्षण देऊनी करावे. काही मुले शक्ती शिक्षण घेते, मुलांपेक्षाही धेट असते. नाही गुंडांची छाते, हात घालील त्यांचेवरी. तेथे कास यासी पडदा, परावलंबनाची आपदा. आत्मसामर्थ्यानेच सदा, स्त्रिया मर्दिते असुरांना. परी इकडे करोनी दुर्लक्ष, आपुला राखोनी वरपक्ष. लोक स्त्रियांचे जीवन वृक्ष, करोनी ठेविते स्वार्थाने. काही लग्न होता गुंतविते घरी, नसे बोलण्याची उजागरी. चूल आणि मूल हीच चाकरे, सांगते तिज. काही घरातची कोंडून ठेवते, बिचारीला जगची नसे जन्म जाते. जरा दिसली सूर्या प्रते, मारुणी करते सरळ तिला. मुलीने सदा लपूनी रहावे, मुलाने गावी रागरंग पहावे. ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे, न वाटते यामा. अरे तुझ्याहून ते उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते. तुलाही शाणपण शिकवू जाणते, मग ती मागे कशाने. ऐसे असता दाबून ठेवावे, आजच्या युगी शोभान पावे. जेथे समान हक्क असती बरवे, वर वधूंना. ईश्वरानेची निर्मिले हे सूत्र, दोन्ही ठेवावेत समान पवित्र. मुलांनीच काय केले सर्वत्र, रहाया पुढे जगा माझे. वेगळे नियम प्रतिष्ठे संबंधी, विधवा होता विवाह बंदी. निर्वाहाचीही नाही संधी, ही भेदबुद्धी कशासाठी. काही स्त्रिया विधवा होती, केश काढूनी विद्रूप करते. त्याने कैसी साधे संन्यास वृत्ते, मला नसे ठावे हे. आपुला झाकोनी दुबळेपणा, करावी दुसऱ्यांची विटंबना. हा तू आहे दुष्टपणा, अमानुष जैसा. संन्यास घेणे असेल विधवेला, तरी वनी आश्रमी ठेवावे तिला. सेवा शिबिरी अभ्यास केला, पाहिजे तिने स्वइच्छे. आपण खावे ल्यावे साजिरे, तिला जन्मवरे दुःखांचे भारे. त्याहुणी तिचे मरणे बरे, होते पती चिते माझी.
तिने वृत्तीने राहावे उदास, करावा परमार्थाचा अभ्यास. विद्रूप करोनी आपणास, काय फायदा समजेना. विधवेसी मानावे अभद्र, मुलगी जन्मता ते दळभद्र. वय वाढता समजावी क्षुद्र, हा तो दुष्टपणा समाजाचा. जैसा पुरुष राये ब्रह्मचारी, तैसी स्त्री असू शकते कुमारी. अधिकाराची उणीव सारे, घालविले पाहिजे. स्त्री जातीत संतती नियमन बेडी, परिपुरुषास काही नाही बेरडी. हे म्हणणे नव्हे अविचारी खोडे, वाटते मज. नियमन सावेते सर्वाशी, अभ्यास घ्यावा तो दुघांशी. विशाल करावे विचार शक्तीसे, देश क्लेश समजावणे. समाजाची जो पुरुषासे आदर, तैसाची महिलांसी असावा व्यवहार. किंबहुना अधिक त्यांचा विचार, झाला पाहिजे समाजे. येथेच समाजाचे चुकले, एकास उचलोनी दुसऱ्यास दाबले. ज्याचे कटुफळ भोगणे आले, कितीतरी स्थानी. परिलक्षणाही आज तिकडे, नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे. कुरण वाढू द्यावे ढोरांसाठी पुढे, तैसे झाले समाजाचे. यास पाहिजे आता वळविले, ठिकठिकाणे शिक्षण दिले. मुली महिलांचे जीवन जगविले, तरीच जगले गाव राज्य. शहाण्यांनी हे विसरू नये, गावी सर्वांचे करावे सोय. घेणे पुरुषांचे तैसे स्त्रियांचे होय. उत्थान आता तरीच ग्राम शोभू लागे. पुरुष नारी दोन्ही विभागे, जेणे स्वर्गची उतरेल कार्या दोघे. विकासाच्या महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास, करील ऐसे शिक्षण खास. जरी दिले जाईल त्यास, तरीच भावी जग पालटे. महिलांचे उच्चतम शिक्षण, शिक्षणात सावे जीवनाचे स्थान. जीवनात सावे स्वारस्यपूर्ण, शांती दयादी भावनांचे. समाज विकास ज्यास आवडे, त्याने शिकवावे मुलींना धडे. लिहता वाचता येईल येवडे, तरी शिक्षण आवश्यक. तैसेच शिकवावी टापटीप, गाणे बोलणे वागणे अनुरूप. घर पाताची कळावे आपोआप, कैसी येथील महिला ते. मुले बाळेस उत्तम ठेवणे, हे तो माता पित्याचे कर्तव्य प्रमुखपणे. त्यानेच राष्ट्राचे फेडील पारणे, घर संतान आपुल्या. मी पाहिले मुले फार शिकती, यंत्रवेद कारागीर होते. परी मुलींसाठी योजना अते, मंद आहे शिक्षणाचे. ऐसे समाजी न व्हावे, मुलांपरीच मुलींना शिकवावे. त्यांचे स्थानमान नेहमी असावे, सहकारितेचे.
मुलास विवेद उच्च ज्ञान द्यावे, तैसेचे मुलींनाही शिकवावे. येळसांड करू नये हे जाणावे समाजाने. परी स्वतंत्र सावे मुलींचे शिक्षण, स्त्री पुरुषांचे उद्योग हे भिन्न. जेथे होते दोघांचे मिलन, प्रसंग कठीण ओढवते. विचारे जे जे काही होते, त्यात योजनाबद्धता राहते. अविचाराने जाता मोहपंथे, धोका मागुते पावते. म्हणून समधोणी शिक्षण द्यावे, दोन्ही रसचक्रा सारखे करावे. शक्ती युक्तींनी भरावे, गाव सारे या फुले. परंतु नियमी भयभीत करावे, प्रत्येकाचे स्थान भिन्न ठेवावे. मग स्वभावास वळण कोणी द्यावे, संसर्ग येता. स्त्री पुरुषांच्या विकृत कल्पना, भ्रमविती परस्परांच्या मना. यासाठी वाढवावा बंधू भगिनीपणा, योग्य संबंधे. शिक्षणात अशीच करावी व्यवस्था, न होईल परस्परांचे अनस्ता. या दृष्टीने शिकवोनी समजता, वळण द्यावे नैतिकतेचे. दोघांनाही आपुले ब्रीद कळे, तरीच सगळा अनर्थ टळे. एरवी पिंजऱ्यात जरी वेगळे, तरी गोंधळे वृत्ती त्यांची. म्हणून सशिक्षणाचे नाही वावगे, जरी नैतिक भाव राहते जागे. शिक्षणी जागृत ठेवणे सर्वांगे, कामनेत्या वडिलांचे. शिक्षणी सांभाळणी तनुमन, करावे मुली बाळीस विद्वान. अंगी असावे शौर्य पूर्ण, ब्रीद आपुले रक्षाया. जेव्हा पुरुष पावतो पतना, त्यास स्त्री प्रकृती सहन होईना. तेव्हा महिलात सावी संघटना, त्याची सुधारणा करावया. जैसी मुलांची संघटित सेना, तैसी स्त्रियांची असावे संघटना. आपुल्या सुखदुःखाच्या भावना, प्रगटवाव्या सभा संमेलनी. पुरुषांचे जैसे स्फूर्तिस्थान, तैसेची महिलांचे असावे उन्नती भुवन. त्यात सभा प्रार्थना कथा कीर्तन, उपक्रम पूर्ण महिलांचे. दूर सारोणी जाती आदी भाव, जमवोणी महिला समुदाय सर्व. तिळगुळ हळदी कुंकू शारदोत्सव, सहभोजनादी करावे. उत्सव साध्वी पतिव्रतांचे, जयंती पुण्यतिथी पर्व तयांचे. वाचनालयाधिक महिला विभागाचे, जेथे तेथे आवश्यक. स्त्रियांचे स्वतंत्र मेळ समुदाय, त्यांच्या उन्नतीचा कला गौरव. प्रतिकाराचीही त्यांना जाणीव अवश्य असावी. माझे म्हणणे श्रोतियाते, जे जे सुख असेल पुरुषाते. महिलासी असावे अभिन्नपणे ते, स्वातंत्र्य सुख साधन. सर्व सोयी पुरुषाकरिता, स्त्रियांसाठी सर्व व्यथा. हे कोण बोलते शास्त्र आता, घ्यावे हाता जुगारोनी.
पुरुष उन्नतीस चढला, परी काहीच न कळे महिलेला, तरी तो गावची एक कल्ली झाला, नशिबी आला रास त्रास. म्हणोनी रथाचे दोन्ही चाके, मजबूत करावे काटोनी सारखे, तरीच संसार गाडी सुखे, सुखावेल ग्राम जीवनाचे. आदर्श ऐसे माता पिता, जन्म देतील आदर्श सुता, ते वैकुंठ बनवतील भारता. तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. ग्रामोद्धार कथिला मैलोन्नतेत, 20वा अध्याय संपूर्णा. सद्गुरुनाथ महाराज की जय. दळू कांडू खेळू, सर्व पाप ताप जाळू, सर्व जीवांमध्ये पाहू, एक आम्ही होऊन राहू. जनी मने ब्रह्म होऊ, ऐसे सर्वा गटी पाहू. श्री संत जनाबाई. सद्गुरुनाथ महाराज की जय.